डिसेंबरचो महिनो होतो. आंबोली घाटात थंडी म्हणजे फक्त थंडी नाही, तर ती थंडी संपूर्ण हाडांमध्ये शिरता. त्या दिवशी संध्याकाळपासूनच धुक्याखाली उतराक लागला. साधारण रात्रीचे 11:30 वाजले असतील. वरून बघितला तर संपूर्ण घाट काळ्या कापडाखाली झाकल्यासारखं वाटावतो. मी, प्रशांत आणि नितीन कोकणातून बेळगावकडे जाऊक निघालो होतो. दिवसात जावचा होता, पण आमच्या कामाक उशीर लागलो आणि घाटात पोचेपर्यंत रात्रच झाली. आंबोली घाट सगळ्यांच्या ओळखीचं होतं, पण त्या रात्री तो वेगळंच वाटावतो. गाडीच्या काचा आतून धुरकट झाले. आम्ही हीटर लायलं तरी सुद्धा मरणाची थंडी लागा होती. बाहेरचा तापमान साधारण 8 ते 9 अंशाच्या आसपास असावा. घाटात शिरल्यावर आमका एक विचित्र गोष्ट वाटाक लागली की खयच पक्ष्यांचा आवाज नाही किंवा रातकिड्यांचा सुद्धा आवाज नाही. फक्त आमच्या गाडीचा आवाज आणि धुक्यात विरून जाणाऱ्या हेडलाईटचा प्रकाशच काय तो. आज घाट काहीतरी वेगळंच वाटता असा प्रशांत माका सांगाक लागलो. अरे थंडीमुळे असतलो, उगाच डोक्यात भूता कशा आणतस असं नितीनान सांगितलंय. मी काय बोलाकच नाही, पण मनात माझ्या एकच गोष्ट येत होती. आंबोली घाट कधीच इतकं शांत नसता. थोडा पुढे गेल्यावर एक तीव्र वळण इला. अचानकच आमची गाडी थरथराक लागली. मी आपलं ब्रेक दाबलं, इंजिनचा आवाज बदललो आणि काही सेकंदातच आमची गाडी बंदच पडली. संपूर्णकडे स्मशान शांतता पसरली. काय झाला? नितीन घाबरान विचारूक लागलो. मी आपलं पुन्हा स्टार्ट मारूक लागलोय, पण गाडी काय चालू होऊचा नावच घेत नव्हती. बाहेर उतराचा म्हटला तरी बाहेर मरणाची थंडी होती. धुक्या इतक्या दाट होता की 2 फूट पुढचा देखील सोयीन दिसत नव्हता. तरी मी कसो बसो करून गाडीच्या खाली उतारलोय आणि माका लगेच जाणवाक लागला, ही थंडी नाया, या थंडीपेक्षा पण काहीतरी वेगळाचा. घाटाच्या बाजू खोल दरी होती, खालचा काय दिसत नव्हता, संपूर्ण काळोख होतो. मी आपलो गाडीच्या समोर गेलोय आणि गाडीचा बोनेट उघडलाय. तेवढ्यातच गाडीच्या मागच्या दिशेत कोणत्या तरी पावलांचा आवाज माझ्या कानावर पडाक लागलो. मी आपलो मागे वळून विचारतोय, अरे प्रशांत, खाली उतारलं काय? पण तो तर गाडीतच होतो. त्या क्षणी माका काय करूचा यात समजत नव्हता, कारण आम्ही तर तिघेच होतो. आणि मग ही पावला कोणची? आणि तेवढ्यात अचानक धुक्यातून एक आवाज येऊक लागलो, एकदम शांत आवाज. गाडी बंद पडली काय? तो आवाज एका बाईचा होतो. घाटात आणि तापण रात्रीचा, इतक्या थंडीत ही एकटी बाई काय करता? मी काय बोलायच्या आतच धुक्यातून ती बाई माका दिसली. पांढऱ्या रंगाची साडी ती नेसलेली होती. नितीन दार उघडून बाहेर येलो आणि पुढचा भयंकर दृश्य बघल्याय आणि त्याने माझा हात घट्ट पकडलाय आणि माका सांगाक लागलो, अरे सागर, ती चलत नाही, ती जमिनीवरच तरंगता. त्या बाईचो चेहरो आमका काही नीट दिसत नव्हतं. डोळे मात्र आमच्याचकडे थेट बघी होते. आमच्या थंडीमुळे नाही तर भीतीमुळे संपूर्ण शरीरच गोठान गेला. ती हळूहळू आमच्या जवळ येऊक लागली आणि तिच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडला, इथून कोण परत जायत नाही. आणि अचानकच धुक्या क्षणभर बाजूक सारकला आणि आमका जा दिसला ता बघितल्यावर आमच्या डोळ्यांवर तर विश्वासच बसत नव्हतं की त्या बाईचो खालचो भाग तर अस्तित्वातच नव्हतं. आणि अचानक तिचं तोंड हळूहळू उघडत होता. ता तोंड सामान्य माणसासारख्या नाही तर खूपच जास्त उघडला आणि डोळे मात्र पूर्ण उघडे आणि थेट आमच्याकडे रोखलेले. आणि तिच्याकडे बघून आमका असा वाटत होता की ती खूप दिवसापासून उपाशी आ. तेवढ्यात ती बाई म्हणक लागली, खूप थंडी आ. आणि अचानक आजूबाजूचा तापमान अजून खाली घसराक लागला. म्हणजे आमका श्वास घेताना सुद्धा छातीत जळजळल्यासारख्या वाटाक लागला. नितीन थरथरत म्हणाक लागलो, सागर, ही बाई नाया, या काहीतरी बोलताचा. तेवढ्यात त्या बाईन
आपली मान मागे फिरवल्यान आणि ते एक वाक्य बोलाक लागली. जा वाक्य मी काय मरेपर्यंत विसराक शकणार नाही. ती म्हणाक लागली, मी इथेच खाली पडलं होतं. त्या क्षणी माझ्या डोक्यात काहीतरी आठवला की आंबोली घाटातच काही वर्षांपूर्वी थंडीच्या रात्रीत एका गाडीचं भीषण अपघात झालो होतो आणि त्या अपघातात ती गाडी दरीत कोसळली होती आणि त्या गाडीत एक बाई जिवंत होती. पण तिका मदत मिळण्याआधी संपूर्ण थंडीन गोठून तिथेच तिचं मृत्यू झालो. आणि लोक म्हणतात की थंडी वाढली की आंबोली घाटात एक बाई मदत मागा घेता, पण जो थांबता तो कधीच परत जात नाही. त्या बाईन आमच्याकडे हात फिरवले आणि आमच्या जवळ येऊक लागली. आमका असा वाटा होता तो हात धुक्यातूनच तयार झालो आणि ती बाई अचानक म्हणाक लागली की माका उभाव्या. त्या क्षणी काय झालं काय माहीत, पण आमची गाडी मात्र चालू झाली. मी कसलोच विचार करूक नाही. त्या दोघांका सांगितलं की चला लवकर गाडीत बसा, आम्ही निघाया. पण नितीन मात्र जागेवरसून हलतच नव्हतो. तो त्या बाईकडे एकटक बघत राहिलो. मी त्याका जोरात ओढलाय, अरे नितीन शुद्धीवर ये. तेवढ्यात त्या बाईन पहिल्यांदाच आपलं नाव सांगितलंय. की माझं नाव सुनंदा. तो आवाज ऐकतात माझ्या अंगावर तर काटो चिलो, कारण ह्या नाव मी आधी ऐकलं होतं. 3 वर्षांपूर्वी आंबोली घाटात डिसेंबर महिन्यातच एक बातमी येली की बेळगावहून कोकणाकडे जाणारी कार आंबोली घाटात दरीत कोसळली आणि त्या कारमध्ये पती पत्नी होते. नवरो जागीच मेलो, पण पत्नी बेपत्ता आणि त्या बाईचं नाव होता सुनंदा. लोक म्हणायचे ती दरीत पडली नाही तर ती जिवंत हा, पण थंडी इतकी वाढली होती की 7 अंशापर्यंत खाली गेली होती. फोनाक सुद्धा नेटवर्क नाही. तिका मदत मिळापर्यंत तिचं जीवच गेलो. पण खरी गोष्ट तेव्हा कोणाकच माहीत नव्हती. घाटात काम करणाऱ्या एका वनरक्षकान आमका सांगितल्या नव्हता. रात्री आम्ही ड्युटीवरसून घराकच जायत होतो तेव्हा त्या दरीतून वाचवा वाचवा खूप थंडी असं आवाज येत होतो. पण धुक्या इतक्या होता की आमचा आवाज काय खालीच जायत नव्हतो. खूप प्रयत्न करून बघलो पण कायच प्रतिसाद नाही. म्हणून आम्ही तसेच घराकडे गेलो. सकाळी शोध मोहीम झाली पण नवऱ्याचं मृतदेह सापडलो, पण सुनंदा कधीच सापडाक नाही. आणि त्यानंतर दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी घाटात अचानक थंडी वाढता, गाड्या बंद पडतात. धुक्यात एक बाई मदत मागता, ती कोणाक हात लावता असा नाही, पण जी व्यक्ती तिच्याशी बोलता ती घाटातून काय सुखरूप परत जायत नाही. मी तरतरत तिका विचारूक लागलं की तू हयच राहतस काय. तिनं डोळे मिटले आणि बोलाक लागली, मी खाली पडलो होतोय आणि मी मदतीसाठी खूप वेळा आरडाओरडा केलाय, पण माझ्या मदती कोणच येऊक नाही आणि माझो थंयच मृत्यू झालो आणि माझो आत्मा हयच अडकलो. त्या बाई आंबोलीतली लोक म्हणतात थंडीची बाई आणि ती एकदाच विचारता की माका उपदेशित काय, आणि जो होकार देता तो कधीच ह्यो काय घाट पार करत नाही. तेवढ्यात नितीन एक पाऊल पुढे गेलो आणि त्या बाई त्याच्या खांद्यावर हात ठेवले. त्या क्षणी संपूर्ण घाटात जोराचा वारा सुटला आणि संपूर्ण घाटच हादरांग गेलो. या सगळा भयंकर दृश्य बघून नितीनचे तर डोळे उघडेच पडले. त्या बाईचं चेहरो आता अगदी नितीनच्या जवळ इलो आणि ती हळूच म्हणाक लागली की थांब, इथेच खूप थंडी हा. त्या क्षणी माझ्या डोक्यात एकच विचार इलो की तिका ऊब हवी हा, ती म्हणजे मानवी शरीराची ऊब. मी अजिबात कसलोच विचार करूक नाही आणि नितीना मागून जोरात ओढलाय. तो खाली कोसळलो आणि त्या बाईचो हात हवेतच रावलो आणि अचानक तिच्या तोंडातून एक भयानक किंचाळी बाहेर पडली आणि ती किंचाळी इतकी भयंकर होती की संपूर्ण झाडा हादरली. त्या किंचाळीसोबतच धुक्या जोर जोरात फिरूक लागला. वारा वेगान सुटला आणि झाडा एकमेकांवर आपटल्यासारखं आवाज करूक लागली. प्रशांत ओरडलो की गाडी चालू हात बस. मी आणि प्रशांत नितीना कोडत कसो बसो गाडीत बसायला. दार बंद केल्या क्षणी गाडीचे काचा
आतून बर्फासारखे गोटाक लागले. बाहेर ती बाई आता गाडी भोवती फिरावती आणि तिचं शरीर संपूर्ण धुक्यात मिसळत होता आणि पुन्हा दिसा होता. ती हात आमच्या काचेवर ठेवत होती आणि प्रत्येक ठोक्याबरोबर थंडी अजून वाढत चालली होती. प्रशांतान गाडी चालवू घेतल्या, पण गाडी काय पुढे जायतच नव्हती. असा वाटा होता की कोणीतरी गाडी मागून घट्ट धरल्या ना. तेवढ्यातच नितीन अचानक शुद्धीवर इलो. त्याने थरथरत एकच वाक्य म्हटल्या. ती माझ्या कानात सांगता की मागे वळ. त्या क्षणी माझ्या तोंडातून आपणच शब्द निघाले की मागे वळायचा नाही. मी आपलं देवाचं नाव घेतलंय, माझ्या आईचं नाव घेतलंय आणि प्रशांताक ओरडलंय, ॲक्सिलेटर सोडू नको. प्रशांतान पूर्ण ताकदीन ॲक्सिलेटर दाबल्यान इंजन जोरात कुरकुराक लागला आणि अचानक जोराचं धक्को बसलो. जणू कोणतरी गाडी सोडून गेला असा वाटा होता आणि गाडी पुढे गेली. आम्ही मागे बघितलं तर ती बाई रस्त्याच्या मधोमधच उभी होती आणि त्या बाईचा शेवटचा वाक्य ऐका केला की पुढच्या वेळी थांबा नको. आम्ही एकही शब्द न बोलता घाट उतरवत राहिलो. साधारण अर्ध्या तासान धुक्या कमी होऊ लागला. थंडी अचानक कमी झाली आणि पहिल्यांदा काहीतरी आमका एक चहाची टपरी दिसली. त्या दिवशी आम्ही एकमेकांकडे बघून फक्त एवढाच बोललो की आपण जिवंत असव. या सगळ्या भयंकर घटनेनंतर 2 दिवसांनी आम्ही पुन्हा आंबोली घाटात गेलो. यावेळी रात्री नाही तर आम्ही दिवसा गेलो होतो आणि आमच्या सोबत होते स्थानिक पोलीस आणि एक जुनं वनरक्षक म्हणजे भाऊसाहेब. भाऊसाहेबांनी पहिल्याच वाक्यात सांगितल्याने की रात्री हय थांबा नको आणि गाडी बंद पडली तर काय खाली उतरा नको. आमची ज्या ठिकाणी गाडी बंद पडली होती बरोबर त्याच ठिकाणी आता थांबलं होतं. भाऊसाहेब खाली दरीकडे बघत म्हणाक लागले, इथेच ती बाई पडली होती. आणि मग त्यांनी ती खरी गोष्ट सांगितल्याने सुनंदा अपघातानंतर जिवंत होती. तिचं नवरो ह्यो मात्र जागीच ठार झालो. ती दरीत पडली, तिच्या हातपाय मोडले. रात्री पूर्ण वेळ ती मदतीसाठी ओरडावती, पण धुक्या इतक्या दाट होता की वरून काय आवाज खाली ऐकू येत नव्हतो. सकाळी जेव्हा आम्ही सर्वजण खाली उतारलो तेव्हा तिचा काय शरीर आमका गावाक नाही. फक्त एका बाजू कोणीतरी ओढलेले निशाण आमका दिसले. आणि त्यानंतर लोक असं म्हणतात की दर हिवाळ्यात त्याच वळणावर अचानक गाडये बंद पडाक लागले. लोकांका त्या बाईचा आवाज ऐकाक येऊक लागलो. काही लोकांनी सांगितल्याने की मदतीसाठी हात पुढे करता आणि जे थंय थांबतात ते काय तो घाट पारच करत नाही. आणि सरकारने सुद्धा तो भाग नो स्टॉपिंग झोन म्हणून जाहीर केला ना. पण लोक नियमामुळे नाही तर भीतीमुळे थांबत नाही. भाऊसाहेबांनी शेवटी एक सांगितल्याने ती कुणाक मारत नाही, ती फक्त थांबवता आणि आंबोली घाटात जो थांबता त्याका ती कधीच सोडत नाही. आज सुद्धा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात अचानकच आंबोली घाटात थंडी वाढता आणि गाड्या सुद्धा बंद पडतात. तिथले स्थानिक लोक एकच वाक्य म्हणतात की थांबा नको, आंबोलीत थंडी माणसांका पकडता. मित्रांनो, ह्यो अनुभव तुमका कसं वाटलो हा या कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर तुम्ही मालवणी गोष्टी या चॅनल सबस्क्राईब करूक नसतात तर सबस्क्राईब करून टाका. आणि तुमच्याकडे सुद्धा असे भूतांचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका आणि नातेवाईकांका ज्यांका भूतांचे व्हिडिओ बघूक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक पाठवून द्या. आणि अजून सुद्धा रावला असाल तर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.